या चंडी मधुकैटभ प्रमथिनी या माहिषोन्मोदिनी या धूम्रेक्षण चंडमुंडमथिनी या रक्तबीजाशिनी शक्तिशुंभ निशुंभ दैत्यदलिनी या सिद्धलक्ष्मी परा सा दुर्गा नवकोटिमूर्ती सहिता मां पातु विश्वेश्वरी तव चका किल स्तुतिरंबिके सकल शिप्तमयी किल ते तनुः सकल मूर्तिषुते भवदन्वयो मनसिजासु बहिः प्रसरासु च इति विचिन्त्य शिवे शमिता शिवे जगति जातमयत्नवशादिदं स्तुति जपार्चन चिंतन वर्जिता न खलु काचन कालकलास्तिने. सर्वांना सादर सप्रेम नमस्कार. आपण सध्या जो नवरात्रोत्सव सुरू आहे त्या नवरात्रोत्सवानिमित्त हे आदिशक्तीचं पौराण चरित्र त्याचा विचार इथे करणार आहोत. कदाचित या सगळ्या 4 दिवसाच्या सत्रांमध्ये भाषिक अडचण काहींना जाणवू शकेल, म्हणजे अति शुद्ध संस्कृत किंवा मराठी परिभाषिक संज्ञांचा शब्दांचा भडीमार होतोय असं कदाचित वाटू शकेल. असं जर कधी कदाचित कुठे वाटलं कुठल्या प्रसंगी तर कृपया आपण तो शब्द नोंदवून ठेवा आणि त्यानंतर आपल्या सत्रानंतर जेव्हा प्रश्नोत्तराची वेळ येईल तेव्हा तुम्ही ते शब्द किंवा त्या शंका अगदी स्पष्ट निसंकोच विचारू शकता. आता आपण प्रारंभ करतोय या विषयाला पौराण वाङ्मय देवी संबंधी. हे आधी मुळात विषयाकडे वळण्याआधी जाणून घेऊया. दुर्गा सप्तशतीच का? तर एकूण देवीविषयी जी पुराणं प्रसिद्ध आहेत मग एकूण 18 महापुराण आणि असंख्य उपपुराण अशी संस्कृत वाङ्मयामध्ये भारतीय संस्कृतीच्या परंपरेच्या आवाक्यामध्ये गणली जातात. मग ह्यामध्ये मार्कंडेय पुराण हे एक महापुराण आहे आणि या एकमात्र महापुराणामध्ये आदिशक्तीच्या विविध रूपांचा अवतारांचा संदर्भ सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उपलब्ध होतो. ब्रह्मांड पुराण हे जे एक दुसरं महापुराण आहे या महापुराणाचा परिशिष्ट भाग म्हणजे आता बरेच वेळा अकॅडमिकली याला इंटरपोलेटेड असं म्हटलं जातं. इंटरपोलेशन किंवा ज्याला प्रक्षेप असंही म्हणतात. तर तो जो प्रक्षेप आहे हा प्रक्षिप्त भाग ललितोपाख्यान या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणजे ललिता सहस्रनाम हे स्तोत्र अनेकांना ऐकून माहिती असतं किंवा दुसरं सौंदर्य लहरी नावाचं एक स्तोत्र अनेकांना म्हणण्यात असतं. तर या 2 स्तोत्रांची जी आराध्य किंवा प्रतिपाद्य देवता आहे ती देवी ललिता. तिचं महात्म्य ब्रह्मांड पुराणामध्ये उत्तर भागात म्हणजे जे मूळ पुराणाचा भाग नाहीये नंतर कधीतरी त्या पुराणाला जोडला गेलेला आहे प्रक्षिप्त आहे असं ते ललितोपाख्यान मानलं जातं. तर ही 2 महापुराण आहे. आता त्या व्यतिरिक्त एक देवी भागवत म्हणून पुराण आहे जे सगळ्या महापुराणांमध्ये प्रत्येक वेळी गणलं जात नाही. पण महापुराणामध्ये जे भागवत पुराण आहे, आता भागवत या नावाने खर तर विष्णू किंवा नारायण किंवा कृष्ण यांचं महत्व महिमा सांगणारं भागवत पुराण हे प्रसिद्ध आहे. आणि त्या भागवत पुराणाची प्रतिकृती शाक्त संप्रदायामध्ये झाली आणि ती प्रतिकृती म्हणजे देवी भागवत पुराण. त्यामुळे शाक्तांसाठी विष्णू महात्म्य सांगणारं भागवत हे महापुराण नसून देवी भागवत हे पुराण आहे. पण त्याबद्दल मतैक्य नाही, एकमत नाही. आता उपपुराण परंपरांमध्ये काही उपपुराण आहेत. मग त्याला महाभागवत पुराण, जरी या नावामध्ये महा हा शब्द येत असला तरी ते महापुराण नाही, ते उपपुराण आहे. त्यालाच देवी पुराण असंही म्हणतात. कालिका पुराण आणि त्रिपुरा रहस्य असे काही आदिशक्तीच्या स्वरूप चरित्र तत्व या संबंधीचे ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत. मात्र या सगळ्या ग्रंथांमध्ये सगळ्यात प्राचीन म्हणता येईल आणि सगळ्यात जास्त परिचित
लोक संप्रदायामध्ये किंवा शाक्त संप्रदायामध्ये ज्या ग्रंथाची पारायण नुसती पारायण नव्हे तर त्यावर अनुष्ठानं केली जातात असा एकमात्र ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती. त्याच्या खालोखाल देवी भागवत पुराणाचे पारायण किंवा असे कथा वाचनाचे भाग केले जातात. पण आजही आदिशक्तीची वाङ्मयीन उपासना म्हटल्यावर सगळ्यात पहिलं जे डोळ्यासमोर येतं ते म्हणजे दुर्गा सप्तशतीचं आख्यान. मार्कंडेय पुराणातला एक भाग म्हणजे ही दुर्गा सप्तशती. अन्यही काही उपनिषद, काही वाङ्मय हे देवीवर आहे. ते म्हणजे डोळ्यासमोर असावं गो थ्रू करण्यासाठी सगळ्यांना ही अशी देवी उपासनेसंबंधी असणारी उपनिषद आहे. मग ही दुर्गा सप्तशती तिला चंडी म्हणजे साक्षात देवी चंडिका, चामुंडा किंवा दुर्गा ही या ग्रंथाच्या रूपामध्ये प्रतिष्ठित आहे अशी श्रद्धा या ग्रंथाचे, या शास्त्राचे म्हणजे आता तो मूळ ग्रंथ आहे त्याला शाक्तानी शास्त्र किंवा आगमही म्हटलेलं आहे. आणि त्याचं स्वरूप हे स्तुतीपर, स्तोत्रपर असल्यामुळे त्याला अनेकांनी मंत्रात्मक स्तोत्राचाही दर्जा दिलेला आहे. दुर्गा सप्तशतीला चंडी पाठ म्हणजे साक्षात ग्रंथरूप, शास्त्ररूप चंडी म्हणूनही ओळखलं जातं. म्हणून त्या चंडीचा पाठ, पारायण असा अनेक वेळा शब्दप्रयोग येत असतो. म्हणजे मी हे शब्द सुरुवातीला एवढ्यासाठी सांगतोय की मध्ये 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 हे जेव्हा येतील शब्द तेव्हा अडकायला होतं की अरे दुर्गा सप्तशती म्हणतायत, एकदा चंडी पाठ म्हणतायत, नेमकं काय? तर दोन्ही एकच आहेत हे लक्षात राहावं यासाठी. मार्कंडेय पुराणामधलं सावर्णी मनूचं आख्यान इथपासून या दुर्गा सप्तशतीला सुरुवात होते. ते समजून घेण्यासाठी आधी हे मनु प्रकरण काय आहे हे लक्षात घ्यावं लागेल. भारतीय आधुनिक विचारधारेमध्ये ज्याला फार हेटाळणीला तोंड द्यावं लागलं, ज्याच्यावर फार ताशेरे ओढले गेले असं पौराणिक व्यक्तिमत्व म्हणजे मनु. मनु हा मानव समाजाचा मूळ पुरुष म्हटलेला आहे. मानव, मनुष्य हे दोन्ही शब्द मनु या शब्दापासून उत्पन्न झालेले आहेत. माणूस, मनुष्य, मानव यातला जर मनु वजा केला, यातला मनु जर काढून टाकला तर काहीच शिल्लक राहणार नाही. माणसाचं माणूस पण शिल्लक राहणार नाही. किंबहुना माणूस जो या पृथ्वी तलावर अस्तित्वात आला, त्याला जन्म लाभला, तो या सावर्णिक नावाच्या मनुमुळे. आता सावर्णिक का? तर आपल्याकडे कालगणना ही सांगितलेली आहे. आता कालगणनेची सूक्ष्म आणि स्थूल अशी दोन रूपं आहेत. ह्या दोन रूपामध्ये आपण जी सिस्टीम फॉलो करतो, आपण जी पद्धत नेहमी कालगणनेची स्वीकारलेली आहे, ही सूक्ष्म पद्धत नसून म्हणजे एक स्थूल ढोबळ पद्धत आहे. म्हणजे कशी? आपण आपल्या अस्तित्वाचा विचार करतो, आपण किती काळ असू, आणि त्या कल्पनेवरून, त्या विचारावरून आपण एक काळ कसा असेल, काय असेल ह्याचे आडाखे बांधतो, ज्याला आपण साध्या भाषेत पंचवार्षिक योजना, दशवार्षिक योजना असं म्हणतो. आणि हा जर कालावधी आपण विचारात घेतला तर आपली कल्पना किंवा आपले संकल्प विकल्प हे सहसा 10 वर्ष ते 25 वर्ष याच्या पुढे जात नाहीत. म्हणजे ज्या पॉलिसी इन्शुरन्सच्या काढल्या जातात त्याही अशा कालावधीसाठी घेतल्या जातात मॅक्झिमम. आता अधिक दीर्घकालीन, दीर्घ मुदतीचेही आहेत, पण तिथेही असू की नसू असा कुठेतरी भाव झालेला असतो. हा सगळा सूक्ष्म म्हणजे एक प्रकारे स्थूलाचा एक ढुबळ, ठोकळ असा घेतलेला अंदाज आहे.
आणि सूक्ष्म म्हणजे अजून त्याच्या आत शिरून आपलं अस्तित्व आपल्या देहापुरतं मर्यादित न ठेवता आपण असू नसू पण हे ब्रह्मांड असेल, हे विश्व चालेल, हा सगळा प्रपंच चालेल, या कल्पनेने अजून सूक्ष्मात शिरून खूप विराट विशाल पातळीवर केलेली काळाची कल्पना. तर ही काळाची कल्पना किती मोठी होऊ शकते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मन्वंतर ही आहे. एक सृष्टी संपून पुनश्च नवी सृष्टी पुनःसर्जन सुरू होण्याचा काळ हा मन्वंतराचा काळ मानला जातो. असे 14 मनू आपल्याकडे धरलेले आहेत. सगळ्यात पहिला आद्य मनू हा स्वयंभू मनू होता, जो स्वयंभू म्हणजे ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाला. आणि त्यानंतर हे मनू एक 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 करत बदलत गेले. प्रत्येक मन्वंतरामध्ये एक एक मनू हा त्या मन्वंतराचा अधिष्ठाता मानलेला आहे. म्हणजे थोडक्यात त्याचा मूळ पुरुष, त्या कालगणनेचा, त्या काळाचा प्रवर्तक असा तो मनू मानला गेलाय. तर स्वयंभुवापासून उत्पन्न झाली, पुन्हा संपली, पुन्हा नव्याने उत्पन्न झाली, मग दुसरा मनू, तिसरा मनू असा करता करता हा प्रवास 7व्या मनूपर्यंत येऊन थांबतो, जो आता आपण ज्या कालखंडात वावरतोय. म्हणजे आपण सगळे ज्या मनूपासून उत्पन्न झालेलो आहोत तो मनू म्हणजे वैवस्वत नावाचा 7वा मनू आहे. आणि या वैवस्वत मनूच्या काळात म्हणजे वैवस्वत मन्वंतरामध्ये एक चरित्र घडलेलं आहे, एक घटना घडलेली आहे. आपण व्हायच्या आधीही घडलेली आहे, पण या घटनेचा संबंध आगामी म्हणजे जे भविष्यातलं पुढचं मन्वंतर आहे त्याच्याशी आहे. त्या मन्वंतराचा अधिपती, त्याचं नाव आहे सावर्णी किंवा सावर्णिक. त्या मनूचं आख्यान हे या मार्कंडेय पुराणात आहे. मार्कंडेय पुराणाचं वैशिष्ट्य आहे की आत्ता जे 7वं मन्वंतर आहे त्या 7व्याच्या पूर्वीची 6 आणि हे जे 7वं आलेलं आहे त्याच्या नंतरची 7 अशा 14ही मन्वंतरांचे, त्यांच्या मनूंचे कथाभाग या मार्कंडेय पुराणामध्ये सांगितले आहेत. मार्कंडेय हे अष्टचिरंजीवापैकी एक मानलेले आहेत. आपल्याकडे 7 चिरंजीव ऐकून सगळ्यांना माहिती असतात. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण कृपा अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण कृपश्च परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. अश्वत्थामा आणि 7वा परशुराम. तर असे सप्तचिरंजीव सप्तैतान संस्मरे नित्यम मार्कंडेय मथाष्टमम आणि 8वा यापैकी मार्कंडेय मानलाय. सर्वेषां स्मरणात नित्यम दीर्घायुष्य भविष्यती. जो या 8चं नित्य स्मरण करेल त्याला दीर्घायुष्य प्राप्त होईल. त्यातला 8वा चिरंजीव म्हणजे मार्कंडेय मानला जातो. त्यामुळे तो चिरंजीव असल्यामुळे ही 14ही मन्वंतर त्याने पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत, अशी एक मूळ कल्पना असल्यामुळे ह्या 14 मन्वंतरांचं आख्यान या मार्कंडेय पुराणात येतं. तर त्यातलं सावर्णिक नावाच्या आगामी 8व्या मनूचं आख्यान म्हणजे ही दुर्गा सप्तशती किंवा चंडीपाठ आहे. मार्कंडेय पुराणातल्या अध्याय क्रमांक 78 ते 90 या 2 अध्यायामध्ये, या 2 भागामध्ये हे चरित्र सांगितलं गेलंय. हा सावर्णिक मनू कोण होता, अचानक कसा हा मनू झाला, तर ते अचानक घडलेलं नसून अनेक वर्षाची. हॅलो, आवाज येतोय माझा? माझा आवाज येतोय? हो येतोय व्यवस्थित प्रणवजी, बोला. मध्यंतरी कोणीतरी बोललं त्यामुळे डिस्टर्ब झालं, पण आता मी सगळ्यांना म्यूट केलं. तर या सावर्णिक मनूचा मूळ कथाभाग आपण पाहतोय. सावर्णिक हा मनू कसा झाला, त्याच्या मनू होण्यामागची कथा, कोणतं असं पुण्य, कोणतं असं सामर्थ्य त्याच्या मागे होतं ज्याच्यामुळे तो सावर्णिक मनू होऊ शकला. सावर्णिक मनू
हा सूर्य देवतेचा, सूर्यनारायणाचा मुलगा म्हणून मानलेला आहे. सूर्य आपल्याकडे भारतीय धर्मपरंपरेमध्ये ज्या 5 प्रमुख देवता आहेत त्यातला मुख्य म्हणजे नारायण किंवा विष्णू हा मानलेला आहे, परमपुरुष परमात्मा. पण त्याचीच दुसरी 4 रूप म्हणजे सूर्य, गणपती, आदिशक्ती आणि शिव, हे 5 मिळून पंचायतन पूर्ण होत. त्या पंचायतनापैकी सूर्य हे जे परमात्म्याचं रूप आहे, तो परमात्मा, त्याला 2 पत्नी दाखवल्या गेल्या, संज्ञा आणि छाया. या संज्ञेपासून त्याला 3 मुलं झाली. ही 3 मुलं म्हणजे यम, यमी, म्हणजे जिला आपण यमुना नदी म्हणून ओळखतो, आणि तिसरा म्हणजे त्याला श्राद्धदेव मनू म्हटलेलं आहे. त्या श्राद्धदेव मनूचंच नाव वैवस्वत मनू आहे. विवस्वान म्हणजे सूर्य, आणि विवस्वानाचा मुलगा, संस्कृत व्याकरणाच्या नियमाप्रमाणे ही गोत्र संज्ञा आहे, त्याच्या वडिलांवरून त्याचं नाव ठरतं. जसं वसुदेवाचं वासुदेव, जमदग्नीचा जामदग्न्य, दशरथाचा दाशरथी, तसं विवस्वानाचा वैवस्वत हा पुत्र होता. आणि याच 3 मुलांची छाया, जसं त्या संज्ञा देवीची छाया ही ती छायादेवी म्हणून प्रसिद्ध झाली, तशीच ह्या 3 पुत्रांची छाया म्हणजे यमाची छाया शनिदेव, शनैश्चर, यमुना किंवा यमीची छाया तपती किंवा तापी नदी, आणि श्राद्धदेव मनूची छाया म्हणून तो सावर्णिक किंवा सावर्णी मनू, हे 3 त्या छायेपासून उत्पन्न झाले. तर असा हा सूर्यपुत्र पदापर्यंत पोचलेला सावर्णिक मनू, त्याची पूर्वपीठिका इथे मार्कंडेय पुराणात सांगतायत. कोण होता? तर इथे सुरत समाधी अशा 2 व्यक्तींचं चरित्र त्यासाठी लक्षात घ्यावं लागेल. सुरथ नावाचा राजा आहे आणि समाधी नावाचा वैश्य आहे. हा सुरथ नावाचा राजा त्याच्या राज्यावर त्याच्या हितशत्रूंनी आक्रमण केलं आणि त्याला देशोधडीला लावलं. हा सुरथ राजा आपलं सगळं राज्य हरवून, त्याचा जेमतेम राजधानीचा काही भाग त्याच्या ताब्यात उरलाय, त्याच्या हातात फार काही अजून राहिलेलं नाही, आणि अशा वेळी हा शिकारीसाठी म्हणून बाहेर पडला. मात्र वनात हतबल होऊन, निराश होऊन भटकत राहिला. आता या वनात फिरत असताना घोर वनामध्ये एका ठिकाणी त्याला एक दिव्य आश्रम पद दिसलं. आपल्याकडे पूर्वी 2 रचना प्रधान असं, जनपद आणि दुसरं आश्रमपद. जनपद म्हणजे जे शहर, गावं अशामध्ये विभागलेलं असायचं, आणि घोर अरण्यामध्ये जे वानप्रस्थ, संन्यासी किंवा गृहस्थ असून देखील एक प्रकारे काही विशिष्ट तपांचं, व्रतांचं आचरण करत, किंवा नैष्ठिक ब्रह्मचारी अशा प्रकारची लोक वनामध्ये लोकवस्तीपासून दूर जाऊन राहत असत. त्या वनाच्या प्रदेशाला आश्रमपद असं म्हटलं जायचं. तर एक दिव्य आश्रमपद त्यांनी पाहिलं, आणि त्या दिव्य आश्रमपदामध्ये त्यांनी अनवाणी निशस्त्र होऊन प्रवेश केला. तो आश्रम हा मेधातिथी नावाच्या ऋषींचा होता. त्या आश्रमामधलं दिव्य वातावरण त्याला मोहवून टाकायला लागलं, आणि हा सुरथ राजा आपला सगळा पराभूत पूर्वेतिहास विसरून या आश्रमामध्येच काही काळासाठी रमून गेला. त्याच वेळी त्याला अजून एक गृहस्थ त्या आश्रमामध्ये त्याच्यासारखाच पाहुणा आल्याचं लक्षात आलं. हा गृहस्थ म्हणजे समाधी या नावाचा वैश्य होता. आपल्याला समाधी हा शब्द मराठीत स्त्रीलिंगी जरी वाटत असला तरी संस्कृतमध्ये समाधी हा पुल्लिंगी शब्द आहे. त्यामुळे समाधी हे पुरुषाचं नाव असू शकतं. नाहीतर अनेकांना शंका येते की समाधी हा स्त्रीलिंगी शब्द आहे, तर पुरुषाला कसं नाव दिलं? तर समाधी ही असा मूळ संस्कृत मधला
पुल्लिंगी शब्द असल्यामुळे तो पुरुषाचं नाव म्हणून इथे येतो. तर समाधी नावाचा वैश्य वाणी हा तिथे होता. आता झालं काय, हे दोघं आपसात चर्चा करतायत, आपली पूर्वपीठिका एकमेकांना सांगतायत. तर हा राजा आपलं सगळं राज्य गमावून बसलेला आहे. त्याचा जो काही थोडा शासित प्रदेश आहे, त्याचे अमात्य, त्याचे मंत्री तिथे आहेत. आता दुसरा जो आहे तो समाधी नावाचा वैश्य आहे, आणि हा समाधी वैश्य याची पूर्वपीठिका अशी की त्याच्या घरच्यांनी, त्याच्या परिवारजनांनी धनाच्या लोभाने याला स्वतःच्याच राहत्या घराबाहेर काढलेला आहे, हाकून दिलेला आहे. आणि असे दोघही आपापली दुःख, आपापल्या सांसारिक अडचणी घेऊन या आश्रमपदामध्ये दाखल झाले. आणि त्या प्रापंचिक सांसारिक अडचणीचा उबग कुठेतरी त्यांना आलेला आहे. त्या उबगातून यांची जी प्रवृत्ती झाली आहे ती सहजच की आता पुरे झाला, हा संसार नको, कुठेतरी आपण अध्यात्माकडे वळूया, अशी त्यांची मनाची धारणा झाली आहे, मनाने घेतलंय. आणि ते दोघही त्या आश्रमपदाचे जे नायक किंवा जे मुख्य गुरु होते त्या गुरुंना म्हणजेच ऋषी मेधातिथींना शरण गेले. आणि मेधातिथींना त्यांनी अशी प्रार्थना केली की आम्हाला आमच्या दुःखातून पार करू शकेल, आम्हाला कुठेतरी आधार मनाला मिळेल, असं तत्वज्ञान प्रदान करा, किंवा या दुःखातून पार जाण्याचा मार्ग आम्हाला सांगा. त्यावर मेधातिथींनी जे बृहद आख्यान त्यांना सांगितलं, ऐकवलं, ते आख्यान म्हणजे देवी महात्म्य आहे. याचं तिसरं नाव या सगळ्या ग्रंथाचं, शास्त्राचं देवी महात्म्य. देवीचं, आदिशक्तीचं मोठेपण. महात्म्य म्हणजे महा असा शब्द मोठेपणा या अर्थी आहे. आणि तो देवीचा मोठेपणा, देवीचं विराट रूप, देवीचं कार्य, देवीचं स्वरूप हे सांगणारं म्हणून ते देवी महात्म्य आहे. तर ते देवी महात्म्य इथे त्या सुरथ राजा आणि समाधी वैश्याला मेधातिथीने कथन केलं. एक प्रकारे त्रैवर्णिक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तिथे एकत्र झाले. आता याचा अर्थ लगेच वर्ण व्यवस्था, मग ती अयोग्य का अयोग्य, हे सगळे विषय इथे गौण आहेत, त्यामुळे मी तिकडे जात नाही. पण जिथे बुद्धी किंवा विचारांची शक्ती, दुसरी शारीरिक किंवा अंगिक शक्ती, सामर्थ्य, व्हिगर असं ज्याला म्हणूया, पराक्रम, आणि तिसरं जिथे अर्थशक्ती, जिथे आर्थिक बळ एकत्र झालेलं आहे, बुद्धी, शरीर बळ आणि धनाचं बळ, अशा तिन्ही शक्ती एक प्रकारे इथे एकत्र आलेल्या आहेत. पण त्यातल्या दोन शक्ती या कुठेतरी थकल्या आहेत, हरल्या आहेत, भागल्या आहेत, आणि त्या बुद्धीच्या पुढे शरण गेल्या आहेत, ज्ञानाच्या पुढे शरण गेल्या आहेत. आणि ज्ञान हे त्या दोन्ही शक्तींना मार्ग दाखवत आहे. तर या एका शक्तित्रयाच्या सिद्धांताचं प्रतिबिंब आपल्याला मेधातिथी, सुरथ आणि समाधी या तिघांच्या एकत्र येण्याच्या कथेतून लक्षात येईल. आता मेधातिथींनी देवी महात्म्यच का सांगितलं? बाकी अनेक देवतांचा महिमा होता, पण शक्तीची उपासना समर्थांनी सांगितलं, शक्तीने चालती राज्ये, शक्ती नसता विटंबना. शक्तीने सगळं विश्व चालतं, शक्तीवर राज्य कमावली जातात. शक्ती जर नसेल तर त्या अशक्त मनुष्याच्या माथी ही केवळ विटंबना म्हणजे हेटाळणीच येते. हे सूत्र लक्षात घेऊन ह्या दोघांना आता आत्मिक शक्तीची आणि दैवी शक्तीच्या कृपेची गरज आहे हे ओळखून त्या आदिशक्तीचं आख्यान या मेधातिथी ऋषींनी त्यांना सांगितले. मग आता हे आख्यान एकूण कसं, किती मोठं आहे, तर याचे 13 अध्याय आहेत. एकूण 13 अध्यायात हे आख्यान विभागलेलं आहे.
या अध्यायामधली जी मंत्र संख्या आहे, श्लोक संख्या वेगळी, मंत्र संख्या वेगळी. म्हणजे आता इथे तुम्हाला श्लोक आणि मंत्र म्हणजे काय, श्लोक म्हणजे एक छोटं युनिट आहे आणि मंत्र हे त्यातलं ज्याला आपण वाक्यांश म्हणतो त्या वाक्यांचं युनिट आहे. थोडक्यात याच्यामध्ये जे उवाच म्हणजे चंडिकोवाच, ऋषिर्वाच, समाधिर्वाच असे जे उद्गारवाचक मंत्र आहेत, थोडक्यात नाटकामध्ये जशी रंगसूचना येते की हे पात्र याला म्हणाले, म्हणजे ते उच्चारलं जात नाही, पण काय उच्चारलं तो डायलॉगच फक्त पुढे घेतला जातो, पण ती रंगसूचना उवाच हा याला म्हणाला अशा अर्थी स्पष्ट होते. म्हणजे कथेचा तो अंश, कथेचा भाग आपल्याला समजून घेता येतो. तर असे जे श्लोक किंवा असे जे वाक्य अंश आहेत त्यांनाही मंत्र म्हणून स्वीकारलेलं आहे. काही बीज या दुर्गा सप्तशतीत त्या बीजांनाही मंत्रत्व मानलेलं आहे. तर अशी एकूण मंत्रसंख्या 700 याच्यात आहे. यातला प्रत्येक वाक्यांश हा स्वतंत्र मंत्र म्हणून मानला जातो. एकही यातला अक्षर वर्ण देखील मंत्र नाही असं नाही. त्यामुळे पूर्ण मंत्रात्मक अशी ही सप्तशती आहे. म्हणून तिला 7 शेकडा म्हणजे 700 सप्तशत या मंत्रांच्या संख्येवरून सप्तशती हे नाव दिलेलं आहे. त्या सप्तशतीच्या पूर्वी आणि नंतर ही एकूण 3 उपांग म्हणजे 6 उपांग धरलेली आहेत. आता ही 6 कोणती कोणती, तर 3 पूर्वांग. दुर्गा सप्तशती म्हणण्यापूर्वी ही 3 उपांग किंवा पूर्वांग म्हटली जातात. ती आहे चंडी कवच, दुसरं अर्गला स्तोत्र आणि तिसरं कीलक स्तोत्र. आणि 3 जी आहेत ती उत्तरांग आहेत. प्राधानिक रहस्य, दुसरं वैकृतिक रहस्य आणि तिसरं मूर्ती रहस्य. आता तुम्हाला वाटेल की दुर्गा सप्तशती सांगायचे मग हे एवढं सगळं पाल्हाळ कशाला किंवा पार्श्वभूमी कशाला. जेव्हा आपल्याकडे चंडी पाठ केला जातो, दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो, तेव्हा ह्या 3+3 उपांगांशिवाय तो चंडी पाठ हा अपूर्णच असतो, पूर्ण धरला जात नाही. त्यामुळे या सगळ्यांचं महत्व, या सगळ्यांचं स्वरूप दुर्गा सप्तशती समजून घ्यायची असेल तर आधी घ्यावं लागेल. तर ते चंडी कवच किंवा दुर्गा कवच हे पहिलं आहे. हे काय आहे, या तिन्ही शब्दांची फोड लक्षात घ्या. कवच, अर्गला आणि कीलक. दुर्गा सप्तशती हा एक प्रकारे कोश मानलेला आहे, निधी आहे, खजिना. आणि या खजिन्यामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे, आत शिरायचं आहे, पोटात शिरायचं. आता खजिन्यात शिरत असताना, कुठल्याही कोशागारामध्ये शिरत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक अमूल्य असा ठेवा आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे तो ठेवा मिळाल्यावर आपल्यावर वाईट शक्ती, विशेषतः चोर, दरोडेखोर हे आक्रमण करू शकतात. त्या आक्रमणातून स्वतःचा बचाव करण्यासाठी एखादा तो धनिक जसं अंगावर कवच धारण करतो, म्हणजे अतिश्रीमंत लोक त्यांना Z+Y+ अशा ज्या सिक्युरिटी दिल्या जातात, तसा हा कवचाचा भाग आहे की हे अनुष्ठान सुरू असताना ते मंत्रात्मक ती रत्न, ते धन आपल्याला जसजसं आत्मसात व्हायला लागतं तसतसे वाईट विचार, वाईट शक्ती ह्या आपल्यावर हावी व्हायचा प्रयत्न करतात. ते आपल्याला या सगळ्या अनुष्ठानातून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी सर्वप्रथम दुर्गा कवच किंवा त्याला चंडी कवच असं म्हटलेलं आहे, त्या स्तोत्राचं पठण होतं. या स्तोत्रामध्ये देवीच्या विविध रूपांनी, नामांनी, शक्तींनी त्या साधकाचं अंतर्बाह्य संरक्षण करावं अशी प्रार्थना केलेली आहे. मग माझं मस्तक कोणी रक्षण करावं, माझ्या डोळ्याचं कोणी रक्षण करावं, हात, पाय असं पूर्ण सर्वांग, नुसतं अंग नव्हे तर मग गृहजन, आपले जे परिवार, कुटुंबीय जन आहेत त्यांचं, आपल्या पशुधनाचं, आपल्या धनाचं, आपली जी जी जेवढी संपत्ती आहे तिचं, एवढंच नव्हे तर आपले जे आध्यात्मिक विचार, आध्यात्मिक संपत्ती आहे, आत्मिक संपत्ती आहे
त्याचंही रक्षण आदिशक्तीने करावं अशी प्रार्थना ह्या दुर्गा कवच किंवा चंडी कवचामध्ये केली. मग दुसरं जे आहे त्याला अर्गला असं म्हटलेलं आहे. अर्गला म्हणजे कडी असं आपण म्हणू शकतो. अर्गला या शब्दाचा अर्थ कडी. म्हणजे आता हे दालन आहे, दुर्गा सप्तशतीचं एक अखंड रत्नांनी भरलेलं दालन असावं आणि त्याच्यात प्रवेश करायचा झाला तर आधी दार उघडणं हे महत्वाचं आहे. आपल्याला देवीच्या उपासनेमध्ये एक जागर कायम म्हटला जातो. संत शिरोमणी एकनाथांचा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हा जागर आहे. दार उघड बయ్ये, आता दार उघड बయ్ये, ऐकला असेल अनेकांनी. तर ते दार उघडणं म्हणजे थोडक्यात जीव आणि शिव यांच्या भेटीसाठीच ते दार उघडणं आहे. आणि या दाराला एक कडी घातलेली आहे. ही कडी काय? तर सहजासहजी कोणी कोणाच्याही घरात शिरू शकलं असतं तर समाजामध्ये कोणती व्यवस्था शिल्लकच राहिली नसती. कोणी कुठेही घुसतंय, ही घुसखोरी थांबवण्यासाठी ते दार आहे आणि दार सहजासहजी उघडता येऊ नये यासाठी ती कडी घातलेली आहे. म्हणजे एक मर्यादा, एक सीमारेषा घातलेली. तर ही सीमारेषा, ती कडी म्हणजे हे अर्गला स्तोत्र आहे. ही कडी काढून जो खरा साधक आहे, सदाचरणी आहे, त्याला त्या दालनात प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे त्या दालनात प्रवेश करण्यासाठीची पूर्व पायरी, पूर्व तयारी म्हणून हे अर्गला स्तोत्र म्हटलं जातं. तिसरं आहे ते कीलक आहे. कीलक म्हणजे कडी आली की जुन्या भारतीय गृहरचनेमध्ये एक गोष्ट असायची, कोयंडा. कडी म्हणजे नुसती अडकवली जाते ती, आणि ती कडी निसटू नये, निघू नये, सहजासहजी बाहेर पडू नये यासाठी एक पाचर किंवा एक ज्याला कीलक म्हणजे कोयंडा म्हणता येईल असा तिथे घातला जायचा. म्हणजे ती कडी निघू नये यासाठीची ती व्यवस्था असायची. जुने वाडे जर तुम्ही भारतातले पाहिलेले असाल तर वाड्यामध्ये हे कडी आणि कोयंडे मुख्य दिसतात. तर तो कोयंडा म्हणजे कीलक आहे, तो पहिल्यांदा काढायचा. तो काढला की द्वार मुक्त होतं आणि त्या आदिशक्तीच्या या मंत्रात्मक दिव्य प्रासादामध्ये तुम्हाला प्रवेश करता येतो. म्हणजे थोडक्यात दुर्गा सप्तशतीमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमची पूर्व तयारी होते. मग त्यानंतर येतात ती 3 उत्तरांग. म्हणजे मग ती आपण यथाकाळी पुढे बघणार आहोत, पण थोडक्यात सांगून ठेवतो की हा सगळा जो 13 अध्यायांचा भाग आहे मुख्य, त्याच्यामध्ये अनेक आख्यानं, अनेक देवीचे अवतार हे सांगितलेले आहेत. पण या आख्यानामध्ये सांगितलेली जी देवीची रूप, देवीचे अवतार आहेत, ते कसे, त्यांचं रूप काय, त्यांचा रंग कसा, त्यांनी काय पराक्रम केला, त्यांच्या हातात किती आयुध आहेत, त्यांचा वर्ण कसा आहे, हे सगळं या 3 रहस्यामध्ये सांगितलं गेलं. प्राधानिक रहस्यामध्ये देवीच्या मूळ 3 रूपांची उत्पत्ती, महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली, या 3 रूपांची उत्पत्ती कशी झाली, मग त्यांच्यापासून विश्वाचा विस्तार कसा झाला, हे प्राधानिक रहस्यात सांगितलेलं आहे. वैकृतिक रहस्यामध्ये या आदिशक्तीची जी विविध अवतार रूप आहेत, मग कुठलं अवतार रूप कसं झालं, त्याचं कार्य काय होतं, हे वैकृतिक रहस्यामध्ये. आणि मूर्ती रहस्यामध्ये देवीची उपासना नवरात्रामध्ये करत असताना किंवा अन्य कोणत्या पर्व प्रसंगी, चंडी पाठाच्या, चंडीच्या अनुष्ठानाच्या प्रसंगी करत असताना तिची मांडणी कशी असावी, मूर्ती कोणाची कुठली कशी असावी, त्या मूर्तीची म्हणजे ज्याला आयकोनोग्राफी म्हणता येईल, त्याची वर्णनं या मूर्ती रहस्य भागात केलेली आहेत. हे 3 रहस्य आहे, म्हणजे जी प्रकट सांगायची नाहीत, उघड सांगायची नाहीयेत, त्यांचं गोपन करणं, त्याला गुप्त ठेवणं हे अपेक्षित आहे. तर ही 3 उत्तरांग म्हणजे कथा कळल्यानंतर त्या कथेचं उपायोजन, ऍप्लिकेशन कुठे कसं करायचंय, त्यातून तात्पर्य काय घ्यायचंय हे सांगणारी ही 3 उपांग, उत्तरांग, प्राधानिक, वैकृतिक आणि मूर्ती, ही 3 रहस्य आहेत. या व्यतिरिक्त या अनुष्ठानामध्ये जो महत्वाचा भाग आहे तो नवार्ण मंत्र जप. आता हे जे मंत्र असतात ते असे सोशल मीडियावर सांगण्याची गोष्ट नाही. अनेकांना
हे पूर्वी महाराज, स्वामी, बुवा यांच्या प्रवचनातून परिचय झालेला असू शकतो, कुठल्या पुस्तकामध्ये, कुठल्या एखाद्या अशा डॉक्युमेंटरी मधून हा मंत्र कळलेला असेल. असो वा नसो, पण तो मंत्र उघड सांगण्याची सोशल मीडिया ही जागा नाही. त्यामुळे हा मंत्र मी काही इथे सांगत नाहीये, पण आदिशक्तीचा उपासनेतला हा मूलगामी सर्वसमावेशक असा मंत्र मानला जातो. याच्यामध्ये 9 अर्ण म्हणजे अक्षर, ज्याच्यामध्ये 9 अर्ण, वर्ण, बीज, अक्षर असे वेगवेगळे शब्द त्याला येतात. तर ज्याच्यामध्ये 9 बीज मंत्र आहेत किंवा 9 अक्षर आलेली आहेत, त्या मंत्राला नवार्ण मंत्र असं म्हटलं जातं. तर चामुंडेचा हा बीज मंत्रात्मक किंवा बीज घटित असा मंत्र नवार्ण मंत्र. न्यास याची कल्पना अशी आहे की आपल्या शरीरावर या सगळ्या देवतांची स्थापना केली जाते. या देवतांना आवाहन करून त्यांनी माझ्या शरीराठायी त्या त्या अवयवावर स्थिर व्हावं आणि पुनश्च मला कोणत्याही प्रकारे उतू मातू देऊ नये, माझ्या मनामध्ये विकार उत्पन्न होऊ देऊ नयेत, अशी प्रार्थना, अशी एक शुभाशंसा या न्यासातून व्यक्त केली जाते. न्यास म्हणजे स्थापन करणं, ठेवणं. तर देवीच्या विविध रूपांना आपल्या अंग प्रत्यंगावर स्थापित केलं जातं. थोडक्यात तो जो साधक दुर्गा सप्तशतीचं पठण करतोय, तो स्वतःच्या शरीराला देवीशी जोडून घेतो, देवीशी तदाकार होतो, तादात्म्य पावतो. तर ही न्यास प्रक्रिया आहे. आणि उरलेली जी 2 आहेत ती देवी सूक्त आणि कुंजिका स्तोत्र. कुंजिका याचा अर्थ किल्ली. मगाशी आपण त्या दालनाचा उल्लेख केला, तशी त्या दालनाची किल्ली म्हणजे हे कुंजिका स्तोत्र आहे. आणि देवी सूक्त हे 2 प्रकारे म्हटलं जातं. एक वेदातलं देवी सूक्त आणि दुसरं हे या दुर्गा सप्तशतीच्या कथाभागामध्ये आलेलं तंत्रोक्त देवी सूक्त. तर अशा हॅलो 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 आवाज येतोय? प्रणवजी बोला तुम्ही. कोणतरी मध्येच बोललं थोडस, पण तुम्ही बोलत राहा. हा, तर अशी सगळी ही पूर्वपीठिका, पूर्व तयारी दुर्गा सप्तशतीच्या अनुष्ठानाची केली जाते. दुर्गा सप्तशती म्हणजे केवळ कथाच आहेत, केवळ गोष्टी सांगितलेल्या आहेत असा नाही, तर ही सगळी एक एक ओळण ओळ यातली मंत्रात्मक आहे. त्यामुळे त्याचं पारायण पठण करून एक ज्याला अतिमानवी, मानवाच्या कक्षे पलीकडची ऊर्जा ही आत्मसात केली जाते, स्वतःमध्ये प्रतिष्ठित केली जाते. आणि त्या ऊर्जेतून आपण हे आपल्याला जे इप्सित साध्य करायचंय, जे आपल्याला जिथे पोहोचायचंय ते पोहोचण्यासाठी एक सपोर्ट, लाईव्ह सपोर्ट म्हणा, ऐश्वर्य, दैवी किंवा ज्याला अनेक प्रकारे तुम्हाला आवश्यक तो वैश्विक ब्राह्मांडिक शक्तीचा पाठपुरावा हा त्यातनं प्राप्त होतो. आता खुद्द त्या चरित्राचा जर आपण भाग पाहिला तर अध्याय समजून घेऊया. सप्तशतीमध्ये एकूण 13 अध्याय आहेत असं आपण आधी पाहिलं. पहिला अध्याय हा देवीचं आद्य चरित्र, आद्या तमोरूपा अशी देवी सांगितलेली आहे, म्हणजे तिला महाकाली असं म्हटलं जातं. त्या महाकालीचं चरित्र पहिल्या अध्यायात आलेलं आहे, ते आज आपण पाहणार आहोत. दुसऱ्या ते चौथ्या म्हणजे 2, 3, 4 या अध्यायामध्ये महालक्ष्मी, जिला मध्यमा असं म्हटलेलं आहे, तिचं चरित्र आले. आणि 5 ते 10 अध्यायामध्ये म्हणजे 5, 6, 7, 8, 9, 10 या अध्यायामध्ये महासरस्वती किंवा जिला कौशिकी असंही म्हटलं जातं, तिचं चरित्र आलेलं आहे. 11व्या अध्यायामध्ये देवीने आपले आगामी होणारे अवतार, त्या अवतारांची चरित्र थोडक्यात आधीच सांगून ठेवलेली आहे. तर त्यामध्ये नंदा म्हणजे नंद आणि यशोदा यांच्या पोटी जी कन्या उत्पन्न झाली तिचं चरित्र, रक्तदंतिका म्हणजे विशेषतः कोकणस्थ ब्राह्मणांची कुलस्वामिनी जी मानली जाते, योगेश्वरी,
त्या योगेश्वरीचं सप्तशतीमधलं मूळ रूप, मूळ नाव हे रक्तदंतिका आहे. त्यामुळे ते रक्तदंतिकेचं चरित्र. मग 3 कार्य ज्या एका अवतारामध्ये देवींनी केली ते शताक्षी, शाकंभरी आणि दुर्गेचं चरित्र, भीमा आणि भ्रामरी, अशी ही 5 अवतारांची संक्षिप्त चरित्र 11व्या अध्यायात येतात. आणि 12-13 अध्यायामध्ये देवीने भक्तांना दिलेली वचन किंवा आशीर्वाद, वर, आणि त्यानंतर सुरथ आणि समाधी यांच्या कथेचा समारोप, असा हा एकूण सप्तशतीतल्या अध्यायक्रमातून येणारा चरित्रभाग आहे. मग आता यातलं आद्य चरित्र हे समजून घ्यायचं असेल तर आद्य गुण हा तमोगुण आहे. हे सगळं विश्व अंधारातून प्रकाशाकडे जातं अशी कल्पना आहे. त्यामुळे हे तम आसीत तमसा गुळ मगरे असं सूत्र आपल्याला ऋग्वेदामधल्या 10व्या मंडलात येणाऱ्या नासदीय सूक्तामध्ये दिलं गेलेलं आहे. अंधार हा या विश्वाच्या आरंभी सर्वत्र व्यापून होता आणि त्या अंधारातून हळूहळू हे विश्व साकार होत गेलं. तो जो आद्य अंधार आहे, जो या विश्वाला शून्य अवस्थेमध्ये विलीन करता झाला, त्या अंधाराचं मूर्तिमंत रूप म्हणजे तमोरूपा ही महाकाली आहे. ही तमोरूपा महाकाली कशी उत्पन्न झाली किंवा प्रकट झाली? तिला उत्पत्ती, स्थिती, लय नाही. ही आदिशक्ती आहे, ती व्यापून राहिलेली आहे, ती साकार होतीये, प्रकट होतीये, पण ती उत्पन्न होत नाहीये. ही एक गोष्ट सप्तशतीमध्ये वारंवार सांगितलेली आहे. म्हणजे ह्याचं नेमकं रूप काय, तत्वज्ञान काय यामागचं, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला जर भौतिक शास्त्राची पार्श्वभूमी असेल, म्हणजे फिजिक्सचा अभ्यास असेल, तर त्या फिजिक्समध्ये एक मूलभूत रूल ऑफ एनर्जी सांगितला जातो की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. हॅलो, हॅलो, प्रणव शास्त्री चालू ठेवा, मी बंद केलं. हा हा. तर नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड असा जो एनर्जी विषयी कल्पनाबंध शास्त्रामध्ये प्रचलित झालाय, तोच कल्पनाबंध आपल्याकडे कित्येक सहस्रक आधी या सप्तशतीतल्या शक्ती चरित्रात सांगितला गेलाय. ही आदिशक्ती प्रकट होते, उत्पन्न, जन्माला येत नाही. ती फक्त तिचा एक एक रूप, तिचा गुण बदलत राहते. ह्या सगळ्या विश्वामध्ये ती कधी तमो रूपा होते, कधी सत्व रूपा होते, तर कधी रजो रूपा होते. तर त्या प्रकृतीच्या परिस्थितीच्या अनुरूप तिचं घटित होणं, तिचं रूपांतरण होणं, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन हे होत असतं. म्हणजे ती आत्ता तमोरूपा असेल तर ती कधी रजोरूपा होईल, कधी सत्वरूपा होईल, पण ती नष्ट होणार नाही, लुप्त होणार नाही. हाच भाग आपल्याला या देवी चरित्राचा मूळ गाभा दिसतो की विश्वाच्या आरंभकाळी एक शून्य होतं, महाशून्य. महाशून्य म्हणजे एक दाटलेला अंधार. या दाटलेल्या अंधारामध्ये भावी प्रकाशाची बीज, संभावना, शक्यता, पॉसिबिलिटीज ह्या दडलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या संभावना ह्या 10 दिशांना पसरलेल्या आहेत. दश दिशांना हा अंधार आहे, पण दश दिशांमध्ये ह्या संभावना आहेत. म्हणून या आदिशक्तीच्या रूपाला दशमुखा, दशहस्ता आणि दशपदा म्हटलेलं आहे. ध्यान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. खड्गम चक्र गदेषु चाप परिघान शूलम भुषुंडिम शिरहा शंखम संदधतीम करैस्त्रिनयनाम सर्वांग भूषावृताम नीलाश्मद्युतिमास्य पाददशकाम सेवे महाकालिकाम यामस्तौत्स्वपि ते हरौ कमलजो हंतुम मधुकैटभम. तर मधुकैटभांना मारण्यासाठी ही आदिशक्ती तमोरूपा होऊन प्रकट झाली, असं या आख्यानाचं सार आहे.
काय झालं नेमकं, कशासाठी हे तमोरूप घ्यायला लागलं? तर हे विश्व जेव्हा शून्यावस्थेमध्ये होतं, विश्व त्या विश्वात्मक परमेश्वरामध्ये विलीन होऊन गेलं होतं, तेव्हा एकमात्र परमात्मा हा नारायण रूपामध्ये योगनिद्रेमध्ये निद्रिस्त होता. त्या विश्वाचं मूल कारण असणाऱ्या नारायणाच्या ठाई ती योग निद्रा व्याप्त होती. निद्रा हे तमोगुणाचं लक्षण आहे आणि ती निद्रा त्या नारायणामध्ये अशी व्यापून उरली होती की नारायणाचा एकही अंश त्या निद्रेने मुक्त झालेला नव्हता. आणि इतक्या त्या नारायणाच्या आत जी स्फूर्ती उत्पन्न झाली, त्या स्फूर्तीने नारायणाच्या नाभीतून कमळाच्या रूपाने मार्ग काढला. ती स्फूर्ती नारायणातून कमळ रूपाने अभिव्यक्त झाली. म्हणून आपण तेव्हापासून भगवान नारायणांना पद्मनाभ हे नाव वापरतो. ज्याच्या नाभीतून हे विश्वाकार पद्म उत्पन्न झालं. पद्म म्हणजे कमळ. आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेव हे उत्पन्न झाले. म्हणून त्यांना ब्रह्मदेवांना पद्मयोनी, कमलज, कमलासन अशी नावं दिलेली आहेत. तर ते ब्रह्मदेव उत्पन्न झाले. आणि याच वेळी एक तात्विक स्तरावरची घटना आपल्याला लक्षात घ्यायला लागली की केवळ शुद्ध सत्व हे अस्तित्वात होतं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की शुद्ध सत्व, मग आधी म्हणाला तमोगुण, ही गल्लत का? तर सत्व, रजस आणि तमस हे 3 गुण अखंड असतात. मात्र कुठला गुण हावी आहे आणि कुठला गुण स्लीपिंग मोडला आहे. आपण व्यापाराच्या परिभाषेमध्ये स्लीपिंग पार्टनर असं म्हणतो. फिजिक्सच्या भाषेत याला पॅसिव्ह गुण असं म्हणतात. तर पॅसिव्ह पार्टनर कोण आहेत हे ठरतं. तर जेव्हा तमोरूपा महाकाली प्रभावी होती तेव्हा सत्वगुण म्हणजे भगवान नारायण हे सुप्त होते. ते स्लीपिंग पॅसिव्ह मोडमध्ये होते किंवा ज्याला हायबरनेशन असंही म्हणू शकतो. त्यामध्ये ते होते, मात्र त्यांना जाणीव नव्हती आपल्या असण्याची. आणि त्यावेळी त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव उत्पन्न झाले, म्हणजे सत्वातून रजोगुण हा विकसित झाला. पहिला आहे तमोगुण. त्या तमाच्या गर्भामध्ये तो सत्वगुण दडलेला आहे. त्या सत्वाच्याच गर्भातून, उदरातून, नाभीतून रजोगुण हा विकसित होतोय. हा रजोगुण म्हणजेच त्या रजोगुणाचं मूर्तिमंत प्रतीक हे ब्रह्मदेव आहे. आणि ब्रह्मदेवांच्या भ्रुकुटीपासून, क्रोधापासून पुढे पुन्हा तमोगुण हा साकार झालाय. म्हणजे सत्व, रजस, तमस हे अखंड चालणारं एक वर्तुळ आहे, सर्कल, सायकल आहे. हे आपल्याला इथे लक्षात येतं. तर आता झालं असं, नारायणांच्या नाभीतून ब्रह्मदेव उत्पन्न झाले खरे, पण त्या क्षणी हा जो इक्विलिब्रियम होता, ज्याला संतुलन, वैश्विक संतुलन असं म्हणतो, ते वैश्विक संतुलन ढळलं. सत्वगुण हा रजोगुणाकडे कुठेतरी झुकला आणि आता जेव्हा रजोगुण उत्पन्न झाला तेव्हा पुन्हा त्या पेंड्युलम, तो जो लंबक आहे, त्याला जेवढं तो इकडे झुकला तेवढंच दुसरीकडे झुकण्याची आवश्यकता निर्माण झाली. आणि या सगळ्या ओढाताणीमध्ये सत्वाचं रजोगुणाकडे जाणं आणि पुन्हा तमाकडे जायला प्रवृत्त होणं, ह्या ढळलेल्या संतुलनाच्या मधल्या अवस्थेत, ज्याला आपण एक स्विचिंग पिरियड म्हणतो, जेव्हा इकडून तिकडे जाणं आहे, ह्या पिरियडमध्ये त्या सत्वगुणाच्याच अंशापासून 2 असुर जन्माला आले. म्हणजे असं म्हटलं जातं की नारायणांच्या कर्णमलापासून, कानातल्या मळापासून. आता कर्णमल म्हणजे काय? आपण माणूस आहोत आणि माणसाला शरीरामध्ये विविध ठिकाणी मल उत्पन्न होत असतात, दोष उत्पन्न होत असतात. आता तो परमात्मा नारायण आहे, त्याला आपल्यासारखे शारीर विकार नाही आहेत, पण आपण देवाची कल्पना करत असताना आपल्या देहावरून यथा देहे तथा देवे ही कल्पना करत असल्यामुळे जे माणसाच्या ठाई जसं आहे तसं देवाच्या ठाई असलं पाहिजे, या गृहीतकावर त्याच्या कानात मळ उत्पन्न झाला असं मानतो. मात्र हे सगळं रूपक आहे, हे लक्षात ठेवायचं.
आता नारायणाच्या कर्णमलापासून मधु आणि कैटभ हे आसुरी विचाराचे दोन पुरुष जन्माला आले. आणि यांनी काय केलं तर ब्रह्मदेवांना मारण्याची तयारी केली, खाण्याची तयारी केली, की या ब्रह्मदेवाला आपण संपवून टाकूया. म्हणजे काय, जेव्हा ही विश्वाची संक्रांत ओढवणं असं आपण म्हणतो. संक्रांत ओढवणं काय आहे तर एक गोष्टीकडून दुसरीकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे हे संक्रमण आहे. आणि या संक्रमणामध्ये कायम आपल्या असण्यावर, अस्तित्वावर एक सावट उत्पन्न होतं. तुमचं अस्तित्व राहील का नाही, टिकेल का न टिकेल, अशी परिस्थिती या संक्रमणामध्ये जन्माला येते. हा मानसिक भावही लक्षात घ्या. जेव्हा आपलं भावनिक स्थित्यंतरण होतं, म्हणजे विशेषतः ज्या घरामध्ये 2 मुलं असतात त्या घरामध्ये आपल्याला हे स्थित्यंतर दिसेल. दुसरं मूल घरात आलं की पहिल्या मुलाला आपल्यावर आईबाबांचं प्रेम आहे की नाही असा आपसूक एक सूक्ष्म गंड तयार होतो. प्रत्येकाच्याच बाबतीत असतो असं नाही, पण कुठेतरी एक असुरक्षिततेची भावना येते की आता मला या घरात स्थान आहे की नाही, जागा उरते की नाही. तसं काहीसं या ब्रह्मदेवांच्या बाबतीत झालं. रजोगुणाकडून तमोगुणाकडची झालेली यात्रा, या यात्रेमध्ये 2 असे बिंदू, 2 असे पॉइंट आले की जिथे हा रजोगुण आता बहुतेक संपतोय, रजोगुणाचं अस्तित्वच नाहीसं होतंय, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि ही परिस्थिती ह्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे मधु आणि कैटभ हे 2 असू आहे. आणि यांनी काय केलं तर ब्रह्मदेवाला मारायचा, त्याला गिळायचा प्रयत्न केला. आता त्यावेळी ब्रह्मदेव अगतिक झाले. ब्रह्मदेवांना कल्पना नाही आता आपलं रक्षण कोण करेल, आपलं स्वतःचं रक्षण करायला आपण समर्थ आहोत की नाही. ही संदिग्धताच मुळात ब्रह्मदेवांच्या ठाई रजोगुणाचं लक्षण आहे की स्वतःच्या ज्या क्षमता आहेत त्या ब्रह्मदेव म्हणजे तो रजोगुण हा पूर्णपणे ओळखू शकत नाही. त्याच्यामध्ये ते कॅलिबर आहे, त्याच्यामध्ये ते पोटॅन्शियल आहे, पण ते पोटॅन्शियल, ते कॅलिबर हे अनभिव्यक्त, अस्फुट, अव्यक्त रूपात आहे. त्यामुळे झालं काय की आपण यांना काही मारू शकू का नाही, प्रतिकार करू शकू की नाही, या संदेहामध्ये, या संदिग्धतेमध्ये ब्रह्मदेव अडकले. त्यांना सुधरेना, त्यांना कळेना की काय करावं. आणि ह्या सगळ्या स्थितीमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी नारायणाला साद घातली, जिथून ते प्रकट झाले. त्या नारायणाला आळवलं. मात्र ह्या सगळ्या स्थितीत झालं असं, नारायण हे योगनिद्राधीन झालेले. सत्वगुण हा तमाशी इतका एकाकार झाला होता की त्याला भान नव्हतं आपल्या असण्याचं. त्यामुळे रजोगुणानी म्हणजेच ब्रह्मदेवानी त्या सत्वगुणाला घातलेली साथ ही सत्वगुणापर्यंत पोहोचतच नव्हती. त्यामुळे ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं आत्ता सगळ्यात पहिल्यांदा स्तवन करायला हवंय ते सत्वगुणाचं नव्हे तर त्या सत्वगुणाला ज्यांनी आवृत केलंय, झाकून टाकलंय, झाकोळून टाकलंय त्या तमाचं, तमोगुणात्मिका आदिशक्तीचं. म्हणून त्या ब्रह्मदेवानी जी प्रार्थना केली ती रात्री देवीची प्रार्थना आहे. ती रात्री योग निद्रा महामाया या नावाने ओळखली जाते. तर त्या रात्री देवीचं स्तवन ब्रह्मदेवानी केलं. तो भाग सप्तशतीमध्ये रात्री सूक्त या नावाने प्रसिद्ध आहे. विश्वेश्वरीम जगद्धात्रीम स्थितिसंहारकारिणीम निद्राम भगवतीम विष्णू अतुलान तेजस प्रभू. त्या या मंत्राने रात्री सूक्ताचा प्रारंभ झाला. त्वं स्वाहा त्वं स्वधा वषट्कार स्वरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता. अशा शब्दात ब्रह्मदेव त्या कालरात्रीची स्तुती करतोय. आशय असा आहे की हे आदिशक्ती तू तमोरूप घेऊन या नारायणाला, या सत्वगुणाला झाकून टाकलंयस, व्यापून टाकलंयस. तुझ्यामुळे ग्रस्त झाल्यामुळे या सत्वाला देखील ते आहे याचं भान राहिलेलं नाही. त्यामुळे हे आदिशक्ती तू ह्या सत्वाला मुक्त कर, सत्वाला मोकळं कर, म्हणजे तो माझं रक्षण करू शकेल. अशी प्रार्थना
त्यांनी केली. हे रात्री सूक्त पूर्ण झालं आणि त्या ब्रह्मदेवांच्या प्रार्थनेसरशी नारायणांच्या अंतर्बाह्य व्यापून उरलेली ही रात्री देवी किंवा योग निद्रा महामाया ही नारायणापासून विलग झाली, अलग झाली, वेगळी झाली. आणि ती योग निद्रा एका विशालकाय अशा रूपात प्रकट झाली. तो विशालकाय अवतार रूप म्हणजेच महाकाली हे रूप होतं. ही महाकाली ती 10 मुख, 10 हात आणि 10 पाय यांनी संपन्न होती. 10 मुख ही 10 दिशांचं प्रतीक आहे. 10 हा जो आकडा आहे हा दश इंद्रियांचं प्रतीक आहे. आपल्याला 10 इंद्रिय असतात, त्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. या 10 ही इंद्रियांच्या शक्ती या दशपदा दशकरा या मूर्ती रूपकातून दाखवलेल्या आहेत. मग हातामध्ये तिच्या आयुध कोणती कोणती आहेत तर खड्गम, चक्र म्हणजे खड्ग, चक्र सुदर्शन चक्र, गदा. इथे तुम्हाला हा क्रम एक एक आयुधाचा दिसेल. खड्गम, चक्र, गदा, इशू म्हणजे बाण, चाप धनुष्य, खड्गम चक्र गदेशु चाप परिघ, इथे हा परिघ गदेचा एक प्रकार आहे तो दिसेल. शूलम, भुषुंडीम. आता भुषुंडीचा काही ठिकाणी अर्थ गोफण असा केलेला आहे, काही ठिकाणी त्याचा अर्थ बंदूक असाही केलेला आहे, मात्र इथे गोफण असा घेतलेला. काही ठिकाणी त्याला परशूच्या आकारातही दाखवलं जातं. भुषुंडीम शिरहा, नर कपाल, माणसाच्या किंवा ब्रह्मदेवाच्या कवटीपासून तयार केलेलं एक पात्र, ते शिरोपात्र म्हणून ओळखलं जातं. शिरहा, शंखम आणि शंख अशा 10 आयुधांना तिने आपल्या 10 हातामध्ये धारण केलेलं आहे. अशी ही महाकाली नारायणाच्या त्या शरीरातून मोकळी झाली, मुक्त झाली. आणि त्या योगनिद्रेने नारायण मुक्त झाल्यावर झालं काय तर नारायण जागे झाले. आणि नारायण जागे झाल्यावर ब्रह्मदेवानी त्यांना आपल्यावर गुदरलेला प्रसंग, ओढवलेली परिस्थिती समजावून दिली. आणि नारायणांनी मधु आणि कैटभ यांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. अनेक दिव्य वर्ष हे युद्ध अखंड चालू राहिलं. पण तरीही मधु कैटभ काही केल्या पराभूत होईनात. अखेर नारायणांनी या महामायेला, आदिमायेला मदतीसाठी पुकारलं. तेव्हा या आदिमायेने काय केलं, या मधुकैटभांवर तिने पगडा बसवला. आपल्या मायेने या मधु आणि कैटभांना मोहित करून टाकलं. आता झालं असं, या मोहाच्या अवस्थेमध्ये अहंकाराने हे दोन्ही असुर माजून गेले आणि ते नारायणाला म्हणायला लागले की माग, हवं ते वरदान माग. आता प्रत्यक्ष परमात्मा नारायणाला हे असुर सांगतायत की हवं ते वरदान माग. त्यावेळी नारायण म्हणाले की जर तुम्ही मला वरदान देणार असाल तर असं वरदान द्या, दोघांचाही तुमचा वध, मृत्यू हा माझ्या हातून व्हावा. आता हे मधुकैटभ त्या आदिमायेच्या प्रभावाखाली असल्यामुळे फसवले गेले, पण आता मागे फिरण्यात अर्थ नव्हता, शब्द देऊन बसले होते. तर त्यावेळी मधुकैटभांनी अट अशी घातली की ठीक आहे, आम्ही तुझ्या हातून मरायला तयार आहोत, पण अशा ठिकाणी तू आम्हाला मारलं पाहिजेस जिथे आम्हाला पाण्याचा स्पर्श होणार नाही. हे मागण्यामागचं कारण असं होतं की अख्खं विश्व हे जलमय झालेलं होतं. सगळीकडे जिकडे तिकडे पाणीच पाणी होतं आणि अशी जागा तिथे नव्हती की जिथे पाणी नाही. मग पाण्याच्या शिवाय असणारं स्थान नाही, त्यामुळे आपल्याला हा मारू शकणार नाही अशी त्या मधुकैटभांची भावना होती. पण नारायण हे सत्वगुणाचे अधिष्ठाते होते, त्यामुळे त्यांनी अतिशय युक्तीने एक विराट काय असं शरीर धारण केलं, विराट रूप धारण केलं. आणि त्या विराट रूपाच्या जेमतेम गुडघ्याच्या खाली हा सगळा जल विस्तार राहिला. हे सगळं विश्वातलं साचलेलं पाणी हे नारायणाच्या गुडघ्याच्या खाली राहिलं. म्हणजे आपण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, पांडुरंगाच्या देवस्थानासाठी
हा सगळा कथाभाग पाहत असलो तरी मूळ अधिष्ठान त्या पांडुरंगाचा आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या स्तोत्रामध्ये हा संदर्भ आपल्याला शंकराचार्यांनी सांगितलेला आढळेल. प्रमाणम भवाब्धेरिदम मामकानां हितं कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हा भवसागर, ह्या विश्वाला जरी बुडवणारा एक महासागर असला तरी तो कुठे किती आहे, तर तो माझ्या कमरेच्या खालीच आहे, वर आलेला नाही. प्रमाणम भवाब्धे हे इदम मामकानाम, जे मामक म्हणजे माझे भक्त झाले, मला अनुसरणारे झाले, त्यांच्यासाठी हा भवसागर कमरेच्या खालीच आहे. हे जणू काही कटीवर ठेवलेल्या हातानिशी तो पांडुरंग आपल्याला दाखवतोय. ही ती लीला आहे. तो विराट रूप नारायण इतका विशाल झाला की तो सगळा कारणार्णव, विश्वाचं मूल कारण असणारा एकार्णव महासागर त्याच्या गुडघ्यापर्यंतच तिथे खालीच राहिला. आणि त्यावेळी त्या नारायणांच्या मांड्या, जिथे पाण्याचा कुठलाही संपर्क नव्हता, त्या मांड्यांवर या मधु आणि कैटभाना ठेवून आपल्या सुदर्शन चक्राने, ज्ञान चक्राने भगवान नारायणांनी या दोघांचा वध केला. या सगळ्या अवतार चरित्रामध्ये मुख्य रोल, मुख्य भूमिका होती ही तमोगुणाची, मोहाची. त्यामुळे मोह घालणारी, विश्वाला मोहवणारी, मग प्रत्यक्ष भगवान नारायण असोत किंवा मधुकैटभ असोत, ह्या चराचराला मोहवणाऱ्या मोहिनी स्वरूप, आदि माया स्वरूप या महाकालीचं महात्म्य हे या सप्तशतीच्या पहिल्या चरित्रात सांगितलं गेलं. तो हा आदिशक्तीचा आद्य तमोगुणात्मक, तमोरूपात्मक महाकाली नावाचा अवतार. आपण थोडक्यामध्ये हे पहिलं आद्य किंवा प्रथम चरित्र सप्तशतीतलं आज पाहिलं. सप्तशती म्हणजे काय, त्याची एक थोडी पार्श्वभूमी ही यथाशक्य इथे पाहिली. आपण इथे हे सत्र समापन करूया. पूर्वी म्हटल्याप्रमाणे जर आपल्याला काही शंका असतील, जर काही प्रश्न मांडायचे असतील तर आपलं स्वागत आहे. प्रणवजी खूप खूप धन्यवाद. आणि कोणालाही प्रश्न विचार असले चॅटमध्ये पाठवा, आपल्या मंदिराच्या व्हॉट्सअपवर पाठवले तरी आम्ही ते प्रणवजींकडे पोहोचवू. असता तरी काही प्रश्न नाही, पण मग खूपच सुंदर सांगितलं आणि अगदी स्पष्ट भाषा, त्यामुळे ऐकायलाही खूप आनंद झाला. आणि उद्या आपण परत रात्री 8:30 वाजता, म्हणजे प्रणवजींच्या सकाळी 6 वाजता परत आपण भेटू. आणि प्रणवजी सकाळी 6 वाजता उठून आमच्यासाठी तुम्ही येताय, खूप खूप धन्यवाद. आपल्यामुळे एक आदिशक्तीच्या चिंतनाचा योग इथे जुळून येतोय, त्यामुळे आपले खरं तर आभार आहेत. आणि एवढ्या चांगल्या संख्येने उपस्थिती आहे, अशीच उपस्थिती सदैव राहो आणि आपल्या मंदिरासाठी जे जे करायची आवश्यकता आहे ते करण्यासाठी असंच उत्तरोत्तर वर्धमान मनुष्यबळ लाभत राहो, अशी त्या आदिशक्तीच्या किंवा त्या मायाधिपती पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. आपण श्लोक म्हणूया आणि समारोप करूया. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर, यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. सर्वामुखी जगदंबेचा उदयोस्तु. चला प्रणवजी, जय हरी विठ्ठल. उद्या भेटू. रामकृष्ण हरी. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. उद्या भेटू परत.